आज आम्ही गेलो होतो राजगुरुनगर येथील वॉटर पार्कमध्ये. खूप दिवस झाले मुलांचं चाललं होतं की वॉटर पार्कला जायचं. मग म्हटलं चला शाळा चालू होण्याच्या आधी आहे ना आपण एकदा जाऊनच येऊया. मग काय घरातली सगळी कामं आवरली आणि निघालो. हे वॉटर पार्क आहे ना खेडच्या हायवेच्या बाजूलाच आहे, त्याच्यामुळे लगेचच दिसून येतं. आणि मग तिथे आम्ही गेलो तर तिकीट काढलं आणि त्यांनी बेल्ट दिला, तो बेल्ट लावला हाताला आणि नंतर आतमध्ये गेलो. आतमध्ये इतक्या छान छान स्लाईड्स होत्या. ह्या स्लाईड्स बघून मुलं इतकी आनंदी झाले आणि एका जागी काय त्यांचं थांबणंच नाही झालं. खूप सगळ्या स्लाईड्स खेळल्या, मज्जा केली, खूप मज्जा आली इथे. आणि ह्या माझ्या 2 मुली आहेत, तर ह्यांनी तर खूपच एन्जॉय केलं आणि छोट्या मुलीनी तर आहे ना ती एकटीच खेळायची सगळीकडे जाऊन आणि तिथे गाणी पण लावली होती, तर त्या गाण्यांवरती डान्स पण करत होती छान असा. याचा आहे ना मोठा ब्लॉगसुद्धा मी केलेला आहे, तो लवकरच अपलोड करेन, तुम्ही नक्कीच चेक करा. आणि सर्व एन्जॉय केल्यावर आहे ना आम्ही निघालो माझ्या नंदेच्या घरी. तिथे जवळच आहे ना त्या राहतात. म्हटलं चला आज मुक्कामाला तिकडेच जाणार आहोत. तर मग मस्त असं संध्याकाळचं आहे ना सनसेटचा टाईम झाला होता आणि खूप छान वाटत होतं. तिकडे ना सगळीकडे शेती होती आणि प्रत्येक शेताच्या बाजूला आहे ना प्रत्येकाचा असं बंगलो, मस्त छानसं असं घर आणि मोकळी हवा, शांत वातावरण खूप छान वाटत होतं. असं वाटत होतं ना की इकडेच येऊन राहावं की काय. थोड्या वेळाने आम्ही घरी पोहोचलो. मग शिवमने असं मस्तपैकी आजीला खाऊ दिला आणि आम्हाला पण तिथे आहे ना खेळून खेळून खूप भूक लागली होती. मग आम्ही जातानाच आहे ना समोसे नेले होते. मग काय मुलांनी असं मस्तपैकी समोसाचा नाश्ता केला आणि त्यांनी आहे ना बाहेर झोका बांधला होता. मग शिवम झोक्यावर बसला आणि दीदी अशी मस्त झोका देत होती. तर असेच गावाकडचे आता पुढचे ब्लॉग असतील, तुम्हाला जर बघायला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय.